आज आपण आपल्या आरोग्यासाठी अतिशय बहुगुणी असणाऱ्या कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत। कढीपत्त्यामध्ये असणाऱ्या विविध औषधी गुणांमुळे आपण त्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये उपयोग तर करतच असतो, परंतु कढीपत्ता खायला खूप जणांना आवडत नाही आणि त्यामुळे तो ताटात सहज बाजूला काढून ठेवला जातो। म्हणूनच या कढीपत्त्याची आज आपण एक चटपटीत चटणी बनवणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये। चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे गॅसवर एक स्टीलची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर त्याचा उपयोग केला तर अतिउत्तम। सगळ्यात आधी आपण या कढईमध्ये तेल न घालता 1 चमचा जिरे छान असे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। अगदी 20 ते 30 सेकंदासाठी छान जोपर्यंत त्या जिऱ्यांचा अरोमा रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे जिरे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले जिरे छान भाजले गेलेले आहेत। आता आपण एका ताटामध्ये यांना साईडला काढून घेऊयात। जिरे छान भाजून झाले की आपण याच कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालणार आहोत। तेल छान गरम झालं की सगळ्यात आधी आपण 2 मोठे चमचे चणा डाळ या तेलामध्ये भाजून घेणार आहोत। अगदी 1-2 मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला ही चणा डाळ त्याचा छान असा थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच या चणा डाळीचा रंग छान असा सोनेरी झालेला आहे आणि ही आता व्यवस्थित भाजली गेलेली आहे। याला सुद्धा आपण एका ताटामध्ये साईडला काढून घेऊया। आणि आता कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलातच आपल्याला 1 मोठा चमचा प्रमाणामध्ये उडीद डाळ भाजून घ्यायची आहे। उडीद डाळ सुद्धा आपल्याला अगदी 1-2 मिनिटासाठी जोपर्यंत त्याचा रंग हलका सोनेरी बदामी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ सुद्धा अगदी छान सोनेरी रंगावर परतली गेलेली आहे। आता हिला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया। आता आपल्याला या कढईमध्ये शेंगदाणे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यासाठी या कढईमध्ये आपण 3 छोटे चमचे तेल घातलेले आहे। आता या तेलामध्ये आपण 2 मोठे चमचे शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी जोपर्यंत त्यांचा रंग थोडासा बदलत नाही आणि त्यांचं साल थोडंसं तडकत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता शेंगदाणे सुद्धा आपले छान खरपूस भाजलेले आहेत। आता यांना सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये जे तेल शिल्लक राहिलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी प्रमाणामध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा उपयोग केलेला आहे। तुम्ही सुकं खोबरं किसून घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही। हे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला त्याचा रंग छान असा गोल्डन ब्राऊन येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे। हे डेसिकेटेड कोकोनट असल्यामुळे अगदी 20 ते 30 सेकंदातच याचा रंग छान बदलतो आणि अगदी ते खरपूस भाजलं सुद्धा जातं। चला याला सुद्धा आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया। आता अगदी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आपल्याला या कढईमध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। होतं काय की आपण जर कच्च्या लसणाच्या पाकळ्या या चटणीमध्ये घातल्यात तर चटणी आपली लवकर खराब होण्याची शक्यता असते। ही चटणी जर जास्त दिवस आपल्याला टिकवायची असेल तर अशा प्रकारे भाजून लसूण आपल्याला या चटणीमध्ये घालायचा आहे। लसणाच्या पाकळ्यांचा कच्चा वास थोडासा गेला आणि त्याचा रंग थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की आपण या लसणाच्या पाकळ्या काढून घेणार आहोत। आता आपल्या या चटणीचा सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल आपल्याला गरम करायचं आहे। आणि आज ही कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे 1 कप प्रमाणामध्ये कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग करणार आहोत। ही कढीपत्त्याची पानं मी स्वच्छ धुवून व्यवस्थित एकदा फॅनखाली वाळवून घेतलेली आहेत। ही कढीपत्त्याची पानं सुद्धा आपल्याला मंद आचेवर छान ती कुरकुरीत होत नाही तोपर्यंत 5 ते 7 मिनिटं भाजून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची पानं भाजताना जर ती उलटण्याने व्यवस्थित परतली जात नसतील तर अशा प्रकारे उलटणं आणि एखादा चमचा घेऊन तुम्ही त्यांना असं टॉस करू शकता। अशा प्रकारे कढीपत्त्याची पानं भाजल्यामुळे ती छान खालवर होतात आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली जातात। ही कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांमधील पाण्याचा अंश पूर्णतः निघून जाणं खूप गरजेचं आहे, अन्यथा आपली चटणी ही लवकर खराब होण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता
5 ते 7 मिनिटांनंतर आपली कढीपत्त्याची पानं छान भाजली गेलेली आहेत आणि अशा प्रकारे अगदी कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। कढीपत्त्याची भाजलेली पानं सुद्धा एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊयात आणि सगळे जिन्नस थंड करून घेऊयात। आपले भाजलेले सगळे जिन्नस थंड करून झाले की आपल्याला अशा प्रकारे एक मोठा मिक्सरचा जार घ्यायचा आहे। यामध्ये आपण सुरुवातीला भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपण काढून घेणार आहोत। कढीपत्त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे म्हणाल तर त्याचा आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवासाठी काही ना काहीतरी उपयोग होतच असतो। कढीपत्ता आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी तर अतिशय उपयुक्त आहेच, पण त्याशिवाय कढीपत्त्यामुळे आपल्या ब्लड शुगर लेवल्स मॅनेज होतात, रक्ताचं शुद्धीकरण होतं, आपली पचनशक्ती सुधारते आणि इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते। चला, आपले सगळे जिन्नस जारमध्ये काढून झालेले आहेत। आता आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे धणे पावडर, चटणीला छान तिखटपणा येण्यासाठी 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि चटणीला थोडा चटपटीतपणा येण्यासाठी आपण घालणार आहोत 1 चमचा आमचूर पावडर। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असे बारीक वाटून त्याची चटणी तयार करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, चटणी बनवताना आपल्याला मिक्सर हा ऑन ऑफ करत ही चटणी बनवायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशी बारीक वाटून आपली ही कढीपत्त्याची छान खमंग चटणी तयार झालेली आहे। तुम्ही या चटणीचं टेक्स्चर एकदा चेक करू शकता। छान अशी दाणेदार आपली ही कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही रोज जेवणासोबत अशीच खाऊ शकता किंवा याला दह्यासोबत मिक्स करून सुद्धा खाऊ शकता। ही चटणी छान गरम गरम चपातीवर तूप लावून त्यावर ही चटणी टाकून त्याचा रोल करून खायला सुद्धा खूप छान लागते। तर खवय्यांनो, तुम्ही सुद्धा ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी आवर्जून घरी बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।